नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ऊसतोडी जीवन या चॅनलमध्ये. मित्रांनो, आता रांगीला थांबलोय. खाली व्हायला 2-4 वाहन आहेत पुढं. चला आता एक ट्रॅक्टरमध्ये बसतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. चला. चला. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका घारीची. घार म्हणजे पण त्याला जास्त बाज म्हणून ओळखतात लोक, पण आपली गावठ्या भाषेत त्याला घार आपली म्हणतो. तर मित्रांनो, ती घार असं काम करायची की जंगलात शिकाऱ्यांनी शिकार केली, ते भाजायला लागले की यानं काय करायचं, शिकार उचलायची जळातून आणि वही निघून जायचं आणि मस्त घरी येऊन खायची. असं त्या घारीचं काम होतं. मग एके दिवशी असं झालं की तिथून एक कोल्हा चालला होता, एक मादी कोल्हा. तर त्या कोल्ह्यासोबत 2 पिल्ले पण होते. त्या मादी कोल्ह्याला असं वाटलं की हा पण मांसाहारी पक्षी आहे आणि मी पण मांसाहारी आहे. या 2 लेकरं सोबत घेऊन मला पण शिकार करणं होत नाही. मग त्या मादी कोल्ह्यानं घारीला विचारलं, तू मांसाहारी, मी पण मांसाहारी, आपल्या शिकारीशिवाय तर आपलं पोट भरत नाही, तू कसं खाद्य खाती? घारीने सांगितलं, जंगलात शिकारी शिकार करतात, ते भाजायला लागले, इकडे तिकडे पाहायला लागले, तोपर्यंत मी काय करते, ती भाजीला मांस उचलते आणि भुर्र उडून येते. मग घारीने विचारलं, तू काय खाती? ती कोल्ह्याची मादी म्हणाली, माझी उपास मारायची वेळ आली. घार म्हणाली, का? हे 2 पिल्लं आहेत, यांच्या बरोबर मला पळणं होत नाही, शिकार घटत नाही आणि यांचा सांभाळ करायला कुणी नाही. अरे वा. घारीला वाटलं हे चान्स आता आपल्याला सापडताय. घार म्हणाली, मला पण त्या जाळातली शिकार उचलावं लागते, मांस उचलावं लागतंय आणि पळून यावं लागतंय, त्यात माझे पंख पण जळतात, काही पण होतंय. मग एक काम कर, मी तुझे पिल्लं सांभाळते, तू शिकार करीत आणि जा, आपण 2 जण एकत्रित खाऊ. मग कोल्ह्याच्या मादीनं काय केलं, त्या घारीजवळ आपली पिल्लं सोपवली आणि तो मादी कोल्हा शिकारीसाठी गेला. तर घारीला काय वाटलं, ही आता शिकारीला गेली, आता ह्याच्या पिल्लाचा मी गेम करतो. मग तिने काय केलं, जे कोल्हा शिकारीला गेला तोपर्यंत एक पिलू कोल्ह्याचं त्या घारीने खाल्लं. कोल्हीन शिकारी येऊन आली आणि म्हणाली, अगं मागचे 2 पिलं होते, त्यातून एक पिलू कुठे आहे? घार म्हणली, इथंच ते खेळत होतं, असेल कुठं बघ. कोल्ह्याने इकडं तिकडं पाहितलं, नाही दिसलं. तिला वाटलं तर हिला राखत ठेवलंय, याला माझं पिल्लू सांभाळा नाही, येईल कुठं, आज नाही उद्या येईल, असं घार त्याला घुमवायची. मग दुसऱ्या दिवशी ती घार म्हणाली, जाके शिकारीला. ती म्हणली, तू पण माझे पिल्लं नीट सांभाळीनास, कसं जाऊ मी शिकारीला? ती म्हणली, तुला काय करायचंय, मी आहे ना, आता नाही हे आपल्या लेकराला कुठं खाऊ देत. मग कोल्हीने आणखी शिकारीला गेली. तोपर्यंत घारीनं तिचं दुसरंही पिलू खाल्लं आणि पळून गेली. कोल्हीने शिकार येऊन आली, तिनं पाहितलं आपल्या घराकडं, तर एकही पिल्लू तिला सापडना आणि घारही सापडना. तिला वाटलं बरोबर आपल्या पिलांचा गेम या घारीनेच केलाय. मग ती मोठ्या मोठ्या रडू लागली. घार पण पळून गेली. आता हिच्या मागं तरी पळणं शक्य आहे का? तिला पंख आहेत, उंच उडती, ती जमिनीवर पळत असती तर ताणून धरली असती, पण तिला पंख आहे, तिला कसं सापडायचं?
तिने वरी देवाकडे हात जोडले आणि सांगितलं, देवा तूच तिला पंख दिलेत आणि त्यांनीच माझा घात केलाय, त्याचं मी तर काही करू शकत नाही. त्याला पंख तू दिलेस, तूच याचं बघ काय करायचं ते. मग घारीला वाटलं आपण कोल्ह्यासोबत तर गद्दारी केली, आता परत जायसारखं चान्स नाही. आता परत जाते जंगलात आणि शिकाऱ्याचा शिकार चुरून खाते. मग प्रति दिवसाप्रमाणे घार शिकाऱ्यांनी काय केलं, जाळ करून शिकार भाजत होते. मग त्या घारीनं काय केलं, ते शिकार भाजत असताना वरून आकाशातून झडप मारली, अशी शिकार उचलली आणि आपल्या घरट्यात घेऊन गेली. पण ती शिकार भाजत असताना त्या शिकारीला आग लागलेली होती आणि शिकार तशीच घेऊन आली आणि आपल्या घरट्यात ठेवली. त्या घरट्याला पण आग लागली, त्या घारीचे पिल्ल पण मेले, जळून मेले आणि ती पण वाचवीत खाली पडली. आणि मग तितक्यात ती कोल्हीनं आली आणि मग मात्र त्या घारीचं नरड फोडलं. तसं मित्रांनो, जरी कुणी आपल्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा जर घात केला तर कुठल्या नाही कुठल्या रूपात आपल्या त्याची वजाबाकी फेड दिल्याशिवाय राहत नाही बरं. तर मित्रांनो, खाली व्हायला आल्या सर एक मनोरंजन म्हणून तुम्हाला गोष्ट सांगितली. कशी वाटली गोष्ट कमेंट करून अवश्य सांगत जा. आता अजून आपल्या पुढं 3-4 वाहन आहेत. उगा बसल्या नंबरला बसलो होतो, मला सांगावी गोष्ट मनोरंजन म्हणून सांगितली. मित्रांनो, भेटू उद्या, तोपर्यंत नमस्कार. आणि हो, चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा बरं का, तेवढीच मला पण मदत होईल. आणि तुमची माझी दोस्ती मैत्री ही कायम अशीच राहू द्या. धन्यवाद. भेटू उद्या. हे पहा मित्रांनो, अजून बरेच वाहन आहेत पुढे आपल्या.